नमस्कार मंडळी. गावाखेड्यातल्या भूताखेतांच्या अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत, पण आजची आपली कथा ही मुंबईमधली आहे. असं म्हणतात की मुंबई हे 24 तास गजबजलेलं शहर असतं. मुंबई ही कधीच झोपत नाही आणि काही अंशी ते खरं सुद्धा आहे. मुंबईमधली कामं, बिझनेसेस, लोकल अगदी दिवस रात्र सुरू असतात. तर याच शहरामध्ये वाढलेली आपल्या कथेची नायिका संगीता, जी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये मॅनेजमेंट टीम सोबत काम करते. 3-4 वर्षापूर्वी तिचं लग्न झालंय, छान संसार सुरू आहे आणि आज म्हणजे जेव्हा ही गोष्ट घडते तेव्हा तिचा इव्हेंट गुजरात मधल्या वापी इथं होता. दिवसभराचं काम संपवून रात्री बऱ्याच उशिरा संगीता मीरा रोड स्टेशनवरती उतरली. दिवसभराचा कंटाळा आला होता आणि घरी जायची गडबड सुद्धा होती. त्यामुळे तिने पटकन आपल्या नवऱ्याला फोन करून इन्फॉर्म केलं की मी स्टेशनला उतरलीये, 10-15 मिनिटात घरी पोहोचेल. आणि तिने रिक्षा स्टँडकडे धाव घेतली. त्यावेळेला बऱ्यापैकी रिक्षा ह्या स्टँडवरती उभ्या असतात किंवा अवेलेबल असतात, पण त्या दिवशी मात्र रिक्षा स्टँड हे पूर्ण खाली होतं. तिथे एकही रिक्षा दिसत नव्हती. कदाचित एखादी रिक्षा आपल्याला मिळेल म्हणून तिने थोडा वेळ वाट बघितली आणि काही वेळातच एक रिक्षा समोरून येताना तिला दिसली. रिक्षावाला जवळ येताच आपल्याला या ठिकाणी जायचंय असा ऍड्रेस तिने सांगितला आणि ती रिक्षामध्ये बसली. रिक्षाचा मध्यरात्रीचा प्रवास सुरू झाला. दिवसभराच्या थकव्याने आणि कंटाळ्यामुळे तिने सीटवरती डोकं टेकवलं आणि डोळे मिटले आणि काही क्षणातच तिला झोप लागली. थोड्या वेळाने जेव्हा ती जागी झाली तेव्हा तिच्या असं लक्षात आलं की रिक्षा ड्रायव्हरच्या सोबत आणखी एक व्यक्ती तिथे बसलेला आहे. ही गोष्ट अगदी विचित्र वाटली तिला, कारण तिला माहित होतं किंवा तिच्या लक्षात होतं की रिक्षा कुठेही थांबली नव्हती किंवा त्याच्यामध्ये दुसरं कोणी चढून बसलेलं तिच्या लक्षात आलं नव्हतं. पण तरीही तिने ही गोष्ट इग्नोर केली, कारण तिच्यासाठी महत्वाचं फक्त हेच होतं की तिला घरी पोहोचायचं होतं. आता तिची झोप झाली होती आणि त्यामुळं ती आजूबाजूचा परिसर बघत होती रिक्षातून जाताना. आणि एक विचित्र गोष्ट तिच्या लक्षात आली की जिथून रिक्षाने प्रवासाला सुरुवात केलीये रिक्षा अजून त्याच रस्त्यावरती आहे. तिने रिक्षावाल्याला विचारलं, भैया अभी तक हम यही क्यों है, जल्दी चलो, कितना टाइम लगेगा. आणि त्यावेळेला रिक्षावाला काहीच बोलला नाही. आता मात्र तिला थोडासा विचित्रपणा जाणवला, कारण ती रिक्षामध्ये बसल्यापासून त्या रिक्षातलं वातावरण हे विचित्र, थंडगार आणि अगदी भयानक असं वाटत होतं. पण म्हणतात ना, बऱ्याचदा आपण काही गोष्टी ह्या दिसत असून सुद्धा दुर्लक्ष करतो आणि तिनेही तेच केलं. परत थोडा वेळ निघून गेला. हा प्रवास असाच सुरू होता आणि परत तिने एकदा रिक्षावाल्याला विचारलं की भैया कितना टाइम लगेगा, हम लोग अभी तक क्यों नहीं पहुंचे. आणि यावेळी मात्र त्या रिक्षावाल्या सोबत असणारा तो दुसरा माणूस असं बोलला कि मैडम हम आपको पहुंचा देंगे, लेकिन इसके बदले में आपको हमें कुछ देना पडेगा. तिला असं वाटलं की कदाचित हे एक्स्ट्रा पैशाची मागणी करत असतील, म्हणून हा ठीक आहे म्हणून तिने परत डोळे मिटले. पण आता मात्र तिच्या मनाची चलबिचल सुरू झाली होती, कारण एक तर त्या रिक्षातलं वातावरण तिला अतिशय भीतीदायक वाटत होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजूनही ती त्याच रस्त्यावर होती जिथून त्याने सुरुवात केली होती. तिने नवऱ्याला कॉल करण्यासाठी आपला मोबाईल बघितला, पण तिच्या मोबाईलला अजिबात नेटवर्क नव्हतं. पण एक गोष्ट मात्र तिच्या लक्षात आली की त्यांचा प्रवास सुरू होऊन अर्ध्या तासाच्या वर होऊन गेला होता, पण अजूनही ती घरी पोहोचली नव्हती. इनफॅक्ट ती त्याच रोडवरती फिरत होती जिथून ते निघाले होते. आणि म्हणून तिने परत त्या रिक्षावाल्याला विचारलं की भैया कितना टाइम लगेगा, इतना लेट क्यों हो रहा है. आणि त्यावेळी मात्र त्या रिक्षावाल्या सोबत असणारा माणूस म्हणाला, कारण आम्हाला तुझा जीव हवाय. हे ऐकून ती घाबरली. तिच्या लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे. आपण कुठल्या तरी विचित्र अशा जाळ्यात अडकलोय. आणि ती गयावया करायला लागली. क्या चाहिए आपको, प्लीज आप मुझे जाने दो. तुम्हाला पैसे हवे असतील तर घ्या, दागदागिने हवे असतील तर घ्या, पण प्लीज मला जाऊ द्या. पण यावेळी मात्र त्या रिक्षावाल्यांनी काहीही रिॲक्ट केलं नाही. पण एक गोष्ट तिच्या लक्षात येत होती की अगदी सामान्य माणसं दिसणारे ते दोघेही रिक्षावाले आता मात्र खूप विचित्र आणि भेसूर दिसायला लागले.
या परिस्थितीतून आपण बाहेर पडणार नाही किंवा कदाचित हा आपला शेवटचाच प्रवास आहे असा विचार ती करत असताना समोर एका हॉर्नचा आवाज तिला ऐकायला आला. तिच्या नवऱ्याला रस्त्यावर येणारी रिक्षा दिसली आणि त्याने त्या रिक्षाच्या बरोबर समोर आपली गाडी थांबवली. गाडी थांबल्यावरती त्या रिक्षामधून पटकन उतरली संगीता आणि जाऊन आपल्या नवऱ्याला दिलगली. तिचा नवरा दीपक जो तिच्या काळजीने घरातून निघाला होता, कारण जवळपास तासाभरापूर्वी तिने सांगितलं होतं की मी निघाली 15 मिनिटात घरी पोहोचेल, पण ती अजूनही पोहोचली नव्हती ना. तिचा मोबाईल लागत होता आणि म्हणून काळजीने तिचा नवरा तिला घेण्यासाठी आला. दीपकला बघितल्यावर मात्र संगीताला रडू कोसळलं. आपल्यासोबत काय झालंय हे सांगायला तिच्या ओठातून शब्द सुद्धा फुटत नव्हते आणि तिची ही अवस्था बघून तो सुद्धा तितक्याच टेन्शन मध्ये आला. तो तिला विचारत होता नक्की काय घडलंय, काही विचित्र घडलंय का. आणि त्याच वेळामध्ये ती रिक्षा तिथून गायब झाली होती. दीपकच्या लक्षात येत नव्हतं की नक्की काय घडलंय आणि म्हणून त्याने पहिल्यांदा तिला शांत केलं. त्याला बाजूला काही अंतरावरती एक चहाची टपरी दिसली. मुंबईमध्ये प्रत्येक नाक्यावरती अगदी दिवस रात्र चहा किंवा स्नॅक्सचे जे काही टपरे असतात ते सुरू असतात आणि दीपक तिला तिकडे घेऊन गेला. तिला चहा दिला, थोडंसं पाणी दिलं आणि तिला रिलॅक्स होऊन बसायला सांगितलं. ते चहा देणारे जे आजोबा होते ते सुद्धा या दोघांना बघत होते आणि त्यांनी विचारलं की क्या हुआ बेटा. तेव्हा संगीताने फक्त इतकंच सांगितलं की मी स्टेशनवरून रिक्षातून निघाले आणि मला बराच वेळ लागला. त्यावेळेला ते आजोबा म्हणाले की कदाचित तू त्याच रिक्षातून आली असेल जी रिक्षा लोकांचे जीव घेते. मग मात्र तिचा नवरा दीपक हा हडबडला, कारण ही काहीतरी विचित्र आणि नवीन गोष्ट होती. त्याने या गोष्टीची कधीच कल्पना केली नव्हती. मग त्यांनी त्या चहावाल्या बाबांना विचारलं की तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय. आणि तेव्हा त्या बाबांनी त्यांना त्या रिक्षाची खरी गोष्ट सांगितली. 20 वर्षापूर्वी मीरा रोड हे इतकंसं काही गजबजलेलं ठिकाण नव्हतं. स्टेशन बाजूचा बराचसा एरिया हा अगदी सामसूम होता आणि त्यावेळेला हा व्यक्ती आपली रिक्षा त्या रस्त्यावरती चालवायचा. रात्री उशिरा बरेचसे जे प्रवासी यायचे त्यांना आपल्या रिक्षामध्ये बसवून एखाद्या सामसूम ठिकाणी घेऊन जायचं. त्यांच्याकडे असणारे पैसे, दागदागिने किंवा किमती ऐवज लुटायचा आणि त्या प्रवाशांना मारून टाकायचं. हे त्याचं खरं काम होतं. बऱ्याचशा अशा केस झाल्यानंतर जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आल्या तेव्हा एके दिवशी त्या लोकांनी ट्रॅप करून त्या रिक्षावाल्याला पकडले आणि अगदी बेदम चोप दिला, इतका की त्याच्यामध्ये त्या रिक्षावाल्याचा जीव गेला. लोकांच्या लेखी तो रिक्षावाला त्या ठिकाणी संपलेला होता, पण त्या रिक्षाचा प्रवास मात्र आजही सुरूच होता. बऱ्याचदा स्टेशनवरून अनेक प्रवाशांना त्या रिक्षामध्ये लिफ्ट मिळायची आणि पुढे जाऊन त्या प्रवासाच्या बदल्यात त्या प्रवाशांचा जीव घेतला जायचा. त्या चहावाल्या आजोबांचं म्हणणं हेच होतं की संगीता ही खूप नशीबवान होती की त्या रिक्षामध्ये जवळपास तासभराचा प्रवास करून सुद्धा ती सुखरूपपणे त्या रिक्षातून उतरलेली होती. हे ऐकून तिचा नवरा हा सुद्धा टेन्शन मध्ये आला होता, कारण ते दोघही मुंबईमध्ये लहानाचे मोठे झालेले होते. अनेक प्रवास दिवसाढोळ्या त्यांनी मुंबईमध्ये केलेले होते, पण हा मध्यरात्रीचा प्रवास मात्र ते कधीही विसरणार नव्हते. आशा आहे तुम्हाला माझी कथा आवडली असेल. कथा आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुन्हा एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.